केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी करत होते. अखेर सरकारने 8व्या आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. 8वा वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे. पेन्शनमध्ये वाढ होणारच आहे. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर फक्त नोकरदारांनाच नाही तर पेन्शनधारकांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर निवृत्तीवेतनधारकाच्या पेन्शनमध्ये देखील मोठी वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारी सॅलरी असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर मिळणारा लाभ असेल तो फिटमेंट फॅक्टर नंतरच निर्धारित केला जातो. सरकार प्रत्येक 10 वर्षांनी नव्या वेतन आयोगासोबतच फिटमेंट फॅक्टर देखील लागू करत असतात. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात किती वाढ होईल, त्याचबरोबर निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनमध्ये किती रुपयांची वाढ होईल हे निर्धारित करण्याचे काम हे फिटमेंट फॅक्टर करत असते. फिटमेंट फॅक्टर 3.68 लागू केला जावा आणि त्याच्या आधारे पगार रिवाईज केला जावा अशी मागणी 7व्या वेतन आयोगाच्या लागू होण्याआधी कर्मचारी संघटनेने केली होती. मात्र सरकारने या मागणीवर तोडगा काढून 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू केला. याच कारणामुळे 7व्या वेतन आयोगात किमान बेसिक सॅलरी हे 7,000 रुपयापासून वाढून 18,000 रुपये इतकी झाली होती. पगाराप्रमाणेच पेन्शनमध्येही वाढ झाली होती. 3,500 रुपयावरून थेट 9,000 रुपये इतकी झाली होती. 7व्या वेतन आयोगाच्या लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये 2.57 पटीने वाढ झाली होती. याच आधारावर किमान बेसिक पगार हा 2.5 लाख रुपये इतका झाला होता. ही वाढ 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर झाली होती. किमान पेन्शनही 1.25 लाख रुपये केली गेली होती. कर्मचारी संघटनांनी यावेळी फिटमेंट फॅक्टरसाठी 2.86% मागणी केली आहे. मात्र केंद्र सरकारकडून 1.92चा फिटमेंट फॅक्टर लागू केला जाण्याची चर्चा आहे. सरकार हा फिटमेंट फॅक्टर लागू केला तर किमान वेतन हे 18,000 रुपयापासून वाढून 34,560 रुपये इतका होऊ शकतं. त्याचप्रमाणे पेन्शनमध्ये देखील 9,000 रुपयांपासून वाढून 17,280 रुपये इतके होऊ शकते. पण सरकारने 2.86चा फिटमेंट फॅक्टर लागू केला तर कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांची तर लॉटरीच लागणार आहे. कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयापासून वाढून 51,480 रुपये इतके होईल. त्याचबरोबर किमान पेन्शन हे 9,000 रुपयापासून वाढून 25,740 रुपये इतकी होईल. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.